हाय सगळ्यांना नमस्कार. हाय सगळ्यांना तुम्ही म्हणता नमस्कार. सारखंच कसं काय इकडं, सारखंच कसं काय ह्या आठवड्यात तर इकडंच दिसतोय आम्ही सारखं. होय आता काय अर्धी कामं करते आणि मग जाते आणि परत ना मग अर्धी कामं केलेली मग कुठे करायचं माघारी. हा तसं चाललंय आमचं. त्या दिवशी आली आणि वटीच भरली नाही उषाबाई तशीच गेली. तशीच गेली म्हणजे आत्याला नव्हतं होय जायचं. हा आयला आणि जायचं. मग सगळी गडबड कपडे धुवायची तीन हे तर कसला उगत चालला होता धुमाकूळ. आणि ती करत करत गेलो तसंच. आणि आज परत माघारी आली ती ऊन लागत होतं म्हणून तिकडून आलो आणि इथं बसलो. तर इकडं चाललंय दीदीचं काकींचं. आणि व्हिडिओ कमेंट करायच्या आधी सांगते मला पॅकिंग करायची नाही त्याच्यामुळे प्रतीक्षाला करायला लावली. हा तुम्ही म्हणता नाही तर आका तू इकडे हिंतीन लेकराला तिथं लावले नाही ना, लेकराला पण काम पाहिजे ना हो. उद्याचे दिवस तिच्यात आता मला पण म्हणतात ज्ञानेश्वरीला लय काम सांगता तुम्ही. आता पण काय करायचं होय सांगितलं पाहिजे. कांदा लसूण मसाला एक जण करते पॅकिंग आणि पॅकिंग ऍड्रेस नीटच लावून दीदी. किती राहिले किती केले बघ किती आले मगाच्या धरणे दोघीने लगेच लगे एवढं चिटकावलं हो दीदी. काकून काढून ठेवलं होतं आमच्या ताई आता सगळं करते त्या. बघा कांदा लसूण मसाला संपला का ताई? तोप मसाला तुला न्यायचा ना? मला मसाला नाही काल केली 2 गमेली त्यातला तो केवढा राहिलाय एवढा होय. हा मी 1 किलो पाकिट कुठे तुम्ही तर खाली आहे नी. ही तुम्हाला बांधायचंय का लगेच? तिकडं चाललंय की काहीतरी कुटायचं आणि वाटायचं. तो ते लसूण दाखव गावरान कांदा लसूणाला वापरतो तो. हो काही. ही हळकुंड हळदीची आणि ही हळकुंड त्याची हळद बनवली. हळद बनवायसाठी फोडल्या. तिकडं मशीन चालू, इकडं काय चालू आहे? कांदा मसाला ती कांदा मसाला. करायला म्हणलं ना म्हणजे आम्हाला जेवढे ऑर्डर येते ना हा जो कुठलेला मसाला असतो ना त्यातच कांदा तळलेला कांदा आणि लसूण असतो ना मग 1-2 किलो त्यात होत नाही. त्यात कमी कमी 10-15 किलो लागतो मसाला. आणि कांद्या लसणाच्या मसाल्याचे आम्हाला एवढं उरकत नाही. मग 2-4 किलोचे जेवढे उरकते ना तेवढे मग आम्ही त्या ह्याच्यात करतात. कुठलेला असतो ते फक्त कांदा आणि लसूण त्यात मिक्स करायचं त्या मसाल्यामध्ये आणि तुम्हाला द्यायचं असं. बऱ्याच कोणाकोणाच्या ऑर्डर आहेत ना. व्यवस्थित केलं. सगळं व्यवस्थित करू हा दीदी. तिथं चाललंय. आज डंका बंद आहे. आमुषा आज शेवटचा दिवस होता आमुषा. आता महिना बदलायचा उद्यापासून. ज्येष्ठ महिना लागायचा म्हणजे अधिक महिना संपला. हा आणि ज्येष्ठ महिना लागणार आहे. आता आली होती तर म्हणलं चला घरी जायचा टायमिंग झालेला आहे आमचा. हे तर सगळं काकींनी पण बरंच सामान भरून ठेवलेलं आहे. ही सगळं म्हणजे ही मसाले मिरची कुठली का मसाल्याची वेगळी कलरची वेगळी तिखटाची वेगळी आपापलं वेगवेगळं होतं. सगळं वेगवेगळं करून ठेवलंय. कारण का पावसा पाण्याचं हे झाल्यावर मिरची परत रोज कुटतो आम्ही. हा. राहिली आता एवढ्या राहतोय. मग ती मिरची आता लोड येतो ना ग पावसाचं परत ना लाईट जाती ही होती मिरची कुटत नाही. मिरची सादळलेली असते. मग ती रोस्टर वरती मिरची म्हणजे जी मिरची उन्हाळ्यात वाळवून जी कुटलेली असते ना ती जी असते ना ओरिजिनल ती पावसाळ्यात नसते. तिला रोस्टरवर केलेली त्याला थोडसा जास्त भाजण्यात आलं का नाही कडक केलं का नाही मग त्याचा कलर उडतो त्या मिरची पावडरचा. आणि आत्ताच्या मिरची पावडरला जी क्वालिटी त्याची राहत नाही म्हणून मग आमची तळमळ असते की ती 2-3 गोण्या पण आज कुठून झाल्या असत्या. पण आज समोर त्या आमुष असल्यामुळे आम्ही आज काय कुठलं नाही. म्हणजे काल लागली ना संपायची होती. पण असो द्या. तरी दुसरं काय काय बरंच काम चालू आहे दिदे. आता आम्ही चाललोय बरं का. आता बाय सगळ्यांना. अगं 5 वाजले जाऊ दे ना. पुरीला शाळेतून आणायला. तर आता कशी आली काय माहित नाही. तुझी 4ला शाळा सुटते. 4:15 हो येईन की. आणि आम्हाला भाजीचा मसाला संपलाय त्याच्यामुळे आता मसाला तर काय आम्हाला न्यावाच लागणार आहे. तुम्ही मस्त काही म्हणलं तरी आता 1 किलोचा पुडा नाही अर्धा किलोचा 2 आहे इथं. हा कसं होतंय माहितीये का मसाला दुसरा खाण्यात मज्जा नाही हो. काय आम्हाला आता काय करावं सवय लागलेली आहे. तिकडं चाललंय ताईंचं ती मसाला करायचं दीदीची पॅकिंग करायची. आणि आता आम्ही जातो घरी. चहा पाणी सगळं झालेलं आहे. वाढू झालं जायचं पण थोडं ऊन लागत होतं. आणि धन बघितले की मस्त वाचतेच. धन्याच्या पिशव्या लगेच ओळख येतात त्यांना. आरबीचा माल असतो आरबीचा. कुठे आणली होय तुमची? अहो आमची पण आणली बाई. 2 दिवस होती तिकडच परत आणली. केला नाही का? एक पावशे कमी पडतोय ना केलता पण कमी पडलाय आता परवा दिवशी करायला. होय ती ऑर्डर महागच होते ताई साहेबांची. फक्त गहागोळ करणार नाही तर एखादं जर झालं गहागोळ तर लय अवघड खेळ होतोय.
आता ऊन सावली आली. अण्णा अजून ऊन लागतंय रेशमा. तुला मी म्हणलं होतं का नाही ऊन लई बाहेर. 5 वाजल्या तर पण 5 आता नाही वाजले. हो बघा की किती टायमिंग आहे 5 वाजता. अगं हो वाजले 4 वाजून 47 मिनिटं. पण आता थोड्या वेळ थांब चल. अहो जावं लागेल घरी. आईला झोपून आली. सासू झोपावली म्हणून आली. सासूला माहिती नाही. त्याला माहितीच नाही. त्याला गाड झोपलेलं मी म्हटलं चला आई रेशमा इकडे आली बर का ग. म्हणजे त्यांना माहित होतं मी इकडे यायची. आधी उरकायचं काम चाललं होतं. एवढंच की त्यांना उठावलं नाही झोपीत ना तशी चालती. कॉलेज कुमार झोपले तिथे बघा हे. एकाच वर्गात दोन्ही बघा हे. ती म्हणजे मामा सायन्सनी आणि भाचा कॉमर्सनी. दोन्ही 11वीला गेले ते आता कॉलेज कुमार आहेत. होय मामा भाचे. तुम्ही म्हणता असं का तर ती माझ्या चुलत्याचं पोरग आहे म्हणजे ती माझा भाऊ आहे त्याच्यामुळे तसं म्हणलं मी. आमचं नातं कधीच करायचं माझे 2 नातं लागते. तिथं माझ्याकडे एक नातं लागत असेल दुसरं नातं लागते. कारण का माझे दोन्हीसाठी नातं लागते. पप्पा मुंडा नातं लागते मम्मी पुन्हा नातं लागते. वाटतं मग तुला आता केलं वाटतं का तू काय म्हणत जा आपलं त्याला मामा म्हणत जा. शाळेत हाक मारायचं त्याला मामा. म्हणते लयच अवघड आहे काय यांना. आता ते रेशमाने केळी आणले तेवढे दिली आम्हाला एक. अहो खा ना हो का तुम्ही म्हणता दुसरं काय घ्यायला टाइम. हा आणलाय की मसाला. धर आत्याला केळं दे खायला चल. तर शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर संध्याकाळची वेळ झालेली मी डायरेक्ट वाढू झाले आलोय आम्ही. पण व्हिडिओ काढायचा राहिलाच होता. आमची सैनिक असे दारात झोपलेली. इथं 2च इथं 2 कुठं गायब झाली काय माहित नाही. बसली असते तिकडं. गार झालंय आता सगळं. झाडं भिजवली ती. आत्यांनी मी आज नव्हती. आत्यांनी सारी झाडं भिजवून घेतली. होय आत्या सगळी झाडं भिजवली ना. सगळी झाडं भिजवली. आणि काय भाजी करताय. चक्कीली भाजी काय बेसन पीठ मळायचं. हा गोल असं उंडा करायचा. हा बारीक बारीक दामट्या करायच्या छोट्या छोट्या. हा हा आधी आमटीला हा मसाला हा लसूण हा मीठ जिरी मोहरी शेंगदाण्याचा कूट मसाला आणलाय की टाकायचं. आणला की काय अक्का मसाला. काकींचा मसाला आणलाय हो का. संपला होता आमचा. ती गेली होती मी ना. तुम्ही बघ. नंतर मग पाणी ओतायचं आता. हम्म पाणी ओतलं की लगेच त्याला उकळी येऊन द्यायची. आणि त्यावरती मळायचं आता. हम्म गोळ्याची आमटी गोळ्याची आमटी. कोण कोण खातं सगळ्यांनी कमेंट करून सांगा. होय आत्या एकच नंबर लागते. मला तर लय आवडते. लय आवडते. कुटाण्यामुळं हा. करायचं राहते. हो ना करायचं राहते. काय करायचं एका एका चीज करा. काकींनी पोपया ही काढून दिलते हो का. आईने त्या बरणीत भरून अंडी दिल्यात. काकींनी पोपई दिलती. आंब दिलत घरचं त्यांच्या झाडाचं काढलं होतं. तांबे दिले तर बरं बरं देते. आता आत्याच्या सगळ्या हाताखाली केलंय. आता त्या भाजी शिवाय घालतात. मी तर चालली धार काढायला हो का. बादली घेतली बॅटरी घेतली. तिकडे लाईट नाही त्याच्यामुळं. तांबे कुठं गेला. हा त्या घालतात भाजी काढायला मस्तपैकी गोळ्याची आमटी बापून. पीठ दिले आता बरोबर आहे. बरं पीठ देते तुम्हाला. धरा तांबे. हा आत्याला पीठ चाळून द्यायचंय. तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आणि बरं काय काय मला बोलायचंय बरं का. पण उद्या सविस्तर व्हिडिओ काढून टाकणार आहे. आता काय झालेलं गडबड झालेली आणि उशीर झालाय. काय झालंय नेमकं? लय काय काय झालंय तुम्हाला सांगते की मी. मग तुम्ही सांगा कोणाला काय कसं काय असतं ते सगळं. नेमकं काय होतंय कोणाला? लय काय काय होतंय. होऊन द्याव नका की. स्वतःला त्रास का करून घेता. काय माहिती लय दोघी तिघींना लय पडलंय. अहो माझं त्या लय माझं धुणत होत्या त्या. त्यांना म्हणा कसं असतं. लय बी नका त्रास घेऊ. जीवाला डोकं दुखते तुमची. उगा आपलं खायचं लोकांचं कशाला नाव ठेवून घेतात. अगं मैत्रिणीनं ताय बाय आका विचार करा पक्का. कशा कमेंट वाईट करायचा का. लोकांना वाईट चिकून तुम्हाला काय साध्य होणार आहे. रेसमाच्या काय तुम्ही रेसमाने काय तुमच्या जोडीत वंगा टाकलाय होय? काय माहिती आता. तिला वाईट कमेंट करता तिला वाईट बोलता. तुम्हाला काय त्यात आनंद घेता. अहो तुम्हाला मी सगळं सांगते माघारी आल्यावर सविस्तर काय काय झाले. मग तुम्ही उद्या बोला त्याच्यावर. नाही नाही कशासाठी त्यांचं काय दुखतंय नेमकं. त्यांना काय
भाकर जाय ना का त्यांना जेवण जाय ना काय माहिती काय होतंय. का त्यांना एक टाइम पोट भरतय त्यांचं कमेंट टाकल्यावर. हा अगं कशाला काय लय लोकांचं सांगायचं. थोडं आपलं लोकांना लय नावं ठेवलं तर स्वतःच्या जुळी तोंडा पडतो. झाडाची फुलं झाडा खालनं बघलेला जात नाही. स्वतःचं वट तोंडातनं काढून वटीत येऊ नका. हा बघ कळलं ना तुम्हाला काय म्हणायचंय त्यांना. हा आणि ह्याच्यावर तुम्ही आता आणि उद्या लय बोलणार आहे. मी आत्याला सांगितलं नाही अजून कमेंट काय काय केल्यात पण आता सांगते. बाय सगळ्यांना. नाही त्यांना कशाचं टेन्शन येतं या